अंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षा महेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला आता भिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे देहूतले मालक संतांचे उपकार प्रतिपादित करतात। या संतांचे उपकार प्रतिपादित असताना देहूतले मालक म्हणतात काय सांगू आता मी किती सांगू या संतांचे उपकार इतके मोठे आहेत इतके मोठे आहेत। आजच्या अभंगाच्या सुरुवातीच्या कडव्याचा व्याकरणाचा जर भाग पाहिला तर आश्चर्यकारक बाब आहे। काय वानू काय किती सांगू किती उपकार आहेत संतांचे असं देहूतले मालक प्रतिपादित करतात। दोन चार अभंग पाठ करणारा नाही कीर्तनात धोतर घालतो येरी बरुमड्यावर फिरतो तो नाही वारकरी संप्रदायाचं टोक किंवा हे विश्व हरिनामाने ढवळून काढलंय अशी ज्यांची व्याप्ती आहे त्या माझ्या तुकोबरायांचं वाक्य आहे। मज निरंतर जागविती आमाप उपकार संतांचे संत जागवतात सुद्धा अज्ञानाच्या अंधकारातून जागवतात ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतात। काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा एवढी उपकार संतांचे की त्या उपकार फेडत असताना त्यांच्या पायावर यशवंतबुवा शरीर जरी समर्पित केलं जीव जरी दिला तरी ते उपकार फेटत नाही।
सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. संतांचे उपकार इतके मोठे आहेत की ते सहज बोलले तो उपदेश ठरू शकतो आणि माणसं मुद्दाम होऊन बोलले तरी भांडण ठरू शकतात. विचार करून जरी बोंबलले माणसं, सहज जरी बोंबलले तर वाद लागू शकतो. हे माणसांची वाणी आहे. संत सहज जरी बोलले तो उपदेश ठरतात. करुणी सायास शिकविते अर्भकाचे साठी. अर्भकाचे हो अर्भकाचे साठी. पंथे हाती धरली पाटी. पंथे हाती धरली पाटी. पंथे हाती धरली काठी. पंथे हाती धरली काठी. पंथे हाती धरली काठी. पंथे हाती धरली काठी. अर्भकाचे साठी. पंथे हाती धरली पाटी. पंथे हाती धरली पाटी. पंथे हाती धरली पाटी. आता लेखणी हा विषय बंद झाला. नका तसे इंटरनेट युग आलं. पूर्वीच्या काळात सुरुवातीच्या वर्गात गुरुजींनी लेखणी मुलाच्या हातात द्यायची आणि मुलाचा लेखणी धरलेला हात गुरुजींना हातात धरायचा. ज्या हातात लेखणी आहे विद्यार्थ्याच्या तो हात गुरुजींनी हातात धरायचा आणि डाव्या हातात गुरुजीनं स्वतः पाठी धरायची आणि त्याला अ ब क काढायला लावायचं. अर्भकाची साठी. अर्भक म्हणजे बालक. पंथे हाती धरिली पाटी म्हणजे शिक्षक गुरुजी आहेत ते. तशी करोनी सायास शिकविती. संत मुद्दाम आपल्याला शिकवतात. तुका म्हणे वत्स धेनुवेच चित्ती. तैसे मज येते सांभाळीत. गाईची उपमा दिली. जुनी माणसं आहात तुम्ही. बुजुर्ग माणसांना माहीत असेल या जीनच्या पॅन्टीवाल्याला, पुण्यात राहणाऱ्या जीनच्या पॅन्टीवाल्याला काय कळणार आहे. यांच्या बापदाद्यांना माहीत असेल. गाय व्याल्याच्या नंतर वासराला जन्म देती. पण वासराला जन्म दिल्याच्या नंतर तो गाईचा मालक गुराख्याला सांगतो, बाबा ही गाय शेतात चारायला घेऊन जाय. ज्या वेळेला घरी वासरांना जन्म दिला ती गाय शेतात जात नाही. ती गुराखी एक दोन काठी तिच्या पाठीत मारतो. माराच्या भीतीनं गाय शेतात चरायला जात असते. पण जुन्या लोकांनी अनुभव घ्या. वासराला जन्म दिलेली गाय शेतात चरायला जात असताना सगळ्या गायीच्या पाठीमागे चालते आणि 5 वाजता शेतातून घरी येत असताना सगळ्या गायीच्या पुढे पळते. तिचं चित्त तिच्या वासरापाशी असते. पण अशा कितीतरी उपमा गायीच्या बाबतीत सांगता येतील. म्हणून तुकोबारायांनी गायीची उपमा दिली संतांच्या बाबतीत. विठाला हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा भक्ती महोत्सव आहे. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका 8 दिवसाकरता तुम्ही आराजित केलेली आहे, रोवलेली आहे. शिवसाई मित्र मंडळ, माऊली कृपा भजनी मंडळ, पांडुरंग सेवा मंडळ, राधाकृष्ण भजनी मंडळ, अखिल सुतारदरा भजनी मंडळ आयोजित श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह. आयोजक श्री भारत सुतार, शिवसेना विभाग प्रमुख कोथरूड,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देविदास मातेरे, उपाध्यक्ष श्री विजय गंधारे आणि सर्व तुम्ही भक्तगण मंडळी, सर्वांच्या वतीनं चालत असलेल्या पत्रिकेवर जेवढं नमूद तेवढं वाचण्याचा प्रयत्न केला. बाकी तुम्ही सर्व भक्तगण मंडळी, तुम्हा सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि या परम पावन, मी पावन याच्याकरता म्हणतोय, तुमचा सप्ताह मोठा आहे म्हणून नाही, कारण मी लय मोठाली सप्ते पाहिले. माझे 3799 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली पूर्ण होतात. 35-35 एकरचे मंडप आलते तुम्ही एकदा, जिथं 19 ट्रॅक्टर भाकरी लागतात एका पंक्तीला, 19 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या. म्हणून तुमचा सप्ताह मोठा आहे म्हणून वर्णन करीत नाही. तुम्ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीच्या सुगंधात वाढलेली माणसं आहात म्हणून वर्णन करतोय. विडाला विडाला विडाला. आजही त्या भक्तीच्या लहरी, ते स्पंदन, त्या संवेदना माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीतनं आमच्यापेक्षा तुम्ही जवळ आहात. शेंडगे सर, तुम्ही जास्त पुण्यदायी आहात या परिसरातली माणसं. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्यदेश. ज्ञानोबारायच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. माऊली महावैष्णव, वैष्णव ज्ञानोबाराय वैष्णवातले शिरोमणी आहेत. काही अंतरावर माऊली महा वैष्णव ज्ञानोबारायांचं अधिष्ठान, काही अंतरावर माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं अधिष्ठान. आणि या भक्तीच्या लहरीत तुमचा जन्म झाला, तुम्ही वावरतात. आणि त्या भक्तीच्या लहरीनं परिपूर्ण असणारा हा पुण्य प्रांत, इथे तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका रोवली, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सप्ते कोणीही करायले, कोणी करायले. मागच्या आठवड्यात मुसलमान 2 महाराजांचा यजमान होता, त्याच्यातला माझा पण होता. त्यानं मला बुक्का लावलं, मी त्याला लावित होतो. म्हणले हमारे मी जमता नाही, मी त्याच्या गळ्याला लावला. मी नंतर विचारलो, मुस्लिम समाजाचा माणूस यजमान? हो, ते यजमान. खूप मोठे मोठे सप्ते. पाचोळा वाहडा लोकांकडे जास्त कडबा झाला की पाचोळा पळतच असतो.
सप्ताह किती मोठा केलाय मी कधीच मानणार नाही. सप्त्यामधली आचरण पाळणारी माणसं किती गोड आहेत मी याला मानतोय. असे भंगारे तर लय उतू आलेत आणि त्याला काय चोंबळायचे अद्याप नाही. हे बा आज नालायकाला चोंबळल्यावर शेंडगे गुरुजी 10-5 रुपये भेटतेन, पण हरामखोराची स्तुती केल्याच्या नंतर मिळालेले पैसे पंढरपुरातला पचू देत नाही. ते बोकांडीवर खपक्या दगड टाकतोय. म्हणून आमच्या लोकांना नीट बोललं पाहिजे. विठाला या कमिटीला फाले गुरुजी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय यशवंतजी फाले महाराज, मला वाटते 12-13 वर्षापासून आपली ओळख आहे. मी बऱ्याच वेळेस मुळशी परिसरात त्यांच्यामुळे जाण्याचा योग आला. तुमच्या भावकीतही 2-4 कीर्तनं फाले कंपनीकडे झाली आणि इथेही महाराजांनीच जास्त आग्रह केला. तर मला काही फारसं दूर जा वाटत नाही. माझ्या नदीला भरपूर पाणी असल्यामुळं मला ईर खांदून बोर टाका वाटत नाही. आपल्या नदीत मोटार टाकायची ऊस भिजवायचा. काय इतका जोर आला ईर खांदा बहुतेक ब्लास्टिंग आणा, ते खरपण काढा, दगड काढा आणि मग मोटर टाका. ती मोटर जळाली, तिचा पाईप बुडात फुटला. काय करायचं आगावपण आहे. फुकट कळण शेंडी वळवळ. तुम्ही जास्त याच्यावर ट्रेस दिला म्हणून मला येण्याचं काम पडलं. चला एक आनंद सांगूया इकडे येण्यात. माझ्या माऊली महावैष्णवांचं दर्शन मला 4 वेळेस झालंय. रात्री तिकून कार्यक्रम करून आल्याच्या नंतर मला शेजारतीच सुद्धा सापडली. म्हणून तुमच्या बोलवण्याला प्रणाम. विठाला विठाला त्या सुजितच्या मोबाईलवर पत्रिकाचं स्टेटस पाहिलं. आदरणीय आमचे नखाते साहेब, मला वाटते पैसे दाबणाऱ्या लोकायला धरणारा अधिकारी. कोणता इन्कम टॅक्स म्हणतात ना वाटते. इंग्रजी येते मला थोडं थोडं कळते. पण वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा राज्यमंत्र्याच्या सानिध्यात कायमस्वरूपी असतात. त्यांना ते काय पदे मला काही सांगता येणार नाही. पण ते पण इथं आलेत. म्हणजे माझा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे बघा. किती मोठा जरी अधिकारी झाला तर कीर्तनात मांडी घालून खाली बसतो. बाकीच्या क्षेत्रात श्रीमंत मेल्या श्रीमंताच्या मातीला गेलेले पण श्रीमंत खुर्च्यावर बसत आहेत. तुम्ही टीव्हीवर मोठ्याल्या लोकांचा अंत्यविधी पहा ना. मागचा पण दिसतो ना वाटतं युट्यूबवर. आपल्याकडे मोबाईल नाही तसा. मागचा एखादा श्रीमंत मेलेला त्याचा अंत्यविधी पहा. त्या श्रीमंत मेल्याच्या नंतर त्याच्या मौतीला गेलेली श्रीमंत मसन वाट्यात पण अशा खुर्च्यावर बसते. पण किती मोठा संप्रदाय. या संप्रदायात किती जरी मोठा असेल तर तो खाली बसतोय. विठाला विठाला हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातलं गोड असरत्न, ज्यांच्या मृदंगामुळे मी नाशिक जिल्ह्यात मृदंगावर श्रीमद भागवत कथा केली. नाही तर आमची बरीच लोक ढोलक्यावर पण करायले. तर काही दिवसाला भागवतात तमाशा करून येणं म्हणजे बरं आहे. विठाला विठाला आणि माझ्या वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं मृदंग नावाचं वाद्य गुलेबामुळे मला तिथे मृदंगावर कथा करण्याचा योग आला. आज हजर आहेत गान सम्राट गान कोकिळा म्हणजे प्रवीणजी महाराज सोळंके, त्यांनाही प्रणाम. इकडे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा जयघोष करणारी सुंदर अशी धोत्र नेसणारी किती सुंदर वारकरी दिसतात. पान किती गोड दिसतात, किती गोड. अशा वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. याही बाजूला प्रवीण महाराजांसोबत ज्यांनी चाल म्हणली वाघ महाराज. वय आहे त्यांचं फार, पण आवाजात असा गोड दमदारपण आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. तिकडच्या कोपऱ्यापासून इथपर्यंत मला नावं माहीत नाहीत, माफी असावी. सगळ्यांची नावं घेतली, सगळे धरा. सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा प्रणाम. मृदंगाचार्य तुम्हाला सुद्धा प्रणाम. पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा प्रणाम. गोड आवाज द्या, तुम्हालाही प्रणाम. 3 तास ज्यांच्याकडे थांबलो आदरणीय शेंडगे सर, जावायची जितकी सोय करते तितकी आमची केली.
तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. त्यांचे मित्र 2-4 जण आमच्या सेवेत होते, तुम्हाला सुद्धा प्रणाम. वा. काय सांगू आता संतांचे उपकार. देवाचे उपकार सांगता येतील, आई वडिलाचे उपकारही सांगता येतील, कारण या उपकाराला बांध आहे, मर्यादा आहे, सीमा आहे, रेषा आहे मारलेली. आतापर्यंत संतांच्या उपकाराच्या मर्यादेच्या कार्यस्थित क्रियेत जर विचार केला तर संतांचे उपकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, पारडत नाही, त्याच्याकडे काटाच नाही, मोजमाप नाही, तराजूच नाही, इतके उपकार मोठे आहेत. आई वडिलांचे उपकार सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे, ते का सामान्य महत्व आहे का? देवाचे उपकार सुद्धा सामान्य आहेत. श्रीमद भागवतात आणि 3 पुराणामध्ये 2 शास्त्रामध्ये भागवत वगळता 3 पुराण म्हणजे 4 आणि 2 शास्त्र याच्यामध्ये संतांच्या उपकाराची माझ्या वाचनामध्ये 2500 यादी आली. 2500 क्रिया. मी वाचूच किती शकणार आहे फाले गुरुजी, कितीक वाचणार? एक तर 7वी पास आहे, तरी पण मी 2500 मुद्दे वाचिले संतांच्या उपकाराचे. माझ्यापेक्षा परमार्थातल्या अधिकारी लोकांना विचारलं तर ते तुम्हाला किमान 5,000 उदाहरणं सांगतील. विश्वातलं सगळं साहित्य जरी वाचिलं तरी संतांच्या उपकाराचा मेळ शेवटचं टोक सापडणार नाही. हे उपकार संतांचे. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐशी माय, धर्मे ज्याच्या देखिले पाय, देखिले पाय, दिले अक्षय भयदान दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय. आई वडिलांचे उपकार नाहीत असं म्हणत नाही, पण संत जे उपकार करतात ते बापाही करू शकत नाही, माये करू शकत नाही. मुद्दे मांडतो तुमच्यापुढे 2-3. तुमचा फारसा वेळ घेणार नाही. मोठी माणसं आहात तुम्ही, मोठ्या शहरातली माणसं. आपल्याकडे भगवान सूर्यनारायणाचे सुद्धा उपकार आहेत, चंद्राचे सुद्धा उपकार आहेत. भगवान सूर्यनारायण आणि भगवान चंद्र या 2 लोकांच्या उपकाराशिवाय भारत देशामध्ये नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशामध्ये अन्न पिकत नाही. ज्वारीला कणीस लागायचं असेल, कापसाला फुल लागायचं असेल, सोयाबीनला शेंग लागायची असेल, मटकीला शेंग लागायची असेल, चवळीला शेंग लागायची असेल, गवारीला शेंग लागायची असेल, वाटाण्याला शेंग लागायची असेल, याच्यावर सर्व झाडांना फुलं लागायची असतील, तर एकाच्या प्रकाशानं तेजो भयो आणि एकाच्या प्रकाशानं फलितो भया. हा सूर्याच्या प्रकाशाशिवाय वाढ नाही आणि चंद्राच्या प्रकाशाशिवाय झाड फलित होत नाही. असू द्या कमी शिक्षण. येन निशापति भय दिनपति जायो मिमकृतुजन भय जायन्ते फलितन तरुवर शाखा भय फलितन तरुवर शाखा फलितन तरुवर शाखा भय बीज भयायति सकल स्थितो मदि भय संगति जायन्ते जठरानल भय तृप्तवसा भोक्तव्यानति जायन्ते उदकुर शांतिर सकल जना उदकुर शांतिर सकल जना उदकुर शांतिर सकल. काय गाता येत नाही.
चांगलं वाजणार असल्या म्हणता येते विठाला विठाला. आता मी म्हणले ही गांजा फुक्यान लिहिले का? एखाद्या हरामखोराचं वाक्य, नालायकाचं वाक्य, गोट्या खेळणाराचं वाक्य. विवेकाचं टोक आतापर्यंत सरस्वतीला सुद्धा पकडता आलं नाही अशा विवेक संपन्न लोकांचं वाक्य. विठाला विठाला. उपकारित सूर्याचे, उपकारित चंद्राचे. दगाडे साहेब संतांची बरोबरी करू शकत नाही. उपकार वरुणाचे, तो वरसल्याशिवाय, तो पडल्याशिवाय, पाऊस पडल्याशिवाय अन्नधान्य पिकत नाही. पण त्याचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. उपकार सागराचे आहेत, समुद्राचे सुद्धा उपकार आहेत. नालायक रावणान शहाणपणा केलता, त्याला पैशाचा लई जोर होता. भाषा कळती ना माझी, थोडी मराठमोळी भाषा आहे. तुम्हाला नाही आवडत तर दुसऱ्याला आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव. मी काय कोणाच्या मागे लागत नाही. 4-2 हजार कोणी आगाव घातले म्हणजे मी हरामखोराच्या बनेलीनं अंडरवेलीत होत नाही. काय करत नाही, आपल्या कामापुरतं पंढरपुरातल्या मालकांनी दिले. आणि लय जर कमीले तर काय पोट्टे अंगावर टाकणार नाहीत मसन वाटत. त्याच्यामुळे आपलं हिशोबान चालू द्यायचं. विठाला विठाला. एक जण म्हणला 2 कोटी रुपये दिल्यावर मला नाही चोमळायचे का? मला फोन करून त्या असं म्हणला, मी तुम्हाला 2 कोटी रुपये देतो, तुम्ही माझं वर्णन करायचे नाही का? मी म्हणलं दादा तू 2 कोटी रुपये देशील रे सुंबळ्या, पण तू 2 कोटी रुपये दिल्याच्या नंतर जाता जाता जर वाघोलीतच अटॅक आला आणि गिरगावकर तिथंच मेला तर तू हे 2 कोटी पेटवायचे का माझ्या अंगावर टाकून? हा, मग हे पचू द्याचे का नाही पचू द्याचे त्याच्या हातात आहे मुंडे बुवा. म्हणून जायचं नाही. विठाला विठाला. 1-2% लोक नालायकपणा करते. पण नालायकपणा करणाऱ्या लोक किती नालायक आहेत त्याच्यापेक्षा नालायकाला बलिणारे तुम्ही किती नालायक आहेत हे तपासा. येऊ द्या तुम्हाला राग. घेणार नाहीत कीर्तन, दुसरं काय करताल माझं. हेवा चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा मूर्ख असतो. दोघाशी पतन सारिखेची. वारकरी संप्रदाय जुन्या लोकांनी लय श्रद्धेनं टिकिला राजू. इथं वयस्कर लोकांनी विचार करा. मागच्या 40-50 वर्षापूर्वी कन्या आंबाड्या घोगऱ्या खाऊन कीर्तन केलेत, पायी पायी येऊन कीर्तन केलेत लोकांनी. त्यांनी मर्यादा मोडल्या नाही. आता काल परवा माझ्यासारख्या नालायक व्यक्तीनं बाळूने 4-2 रुपयाच्या गाडीत बसून परमार्थाची मर्यादा मोडू नकोस, जळून जाशील एखादीशी. विठाला विठाला विठाला. थोडा शहाणपणा केलता रावणानं. आता त्याचा जो पैसा, त्याच्या जो पैसा होता, मी का म्हणतोय, माझ्या देहूतल्या मालकांनी वर्णन केलं. तुका म्हणे ज्याचे संपदा एवढी, अमाप संपदा रावणाकडं, आणि ह्या पैशाच्या बळावर तो रावण म्हणला मी समुद्र गोड करीन. मूर्ख आहे तो. जा ज्ञानाच्या मुळाशी. जर समुद्र गोड झाला असता तर जगात कुठंच पाऊस पडला नसता. शारोदक भयस्थितानां भास्करो तेजो कांती भयो नाम जलयाम यत क्रिया भय जायते अंबरादिंस्तते वचा यताम अंबरा भयस्तुजायम आपाम पति निर्भयो नाम उष्णोदक भय जायते क्रिया प्रजन्यन्ति तिजायो प्रजन्यन्ति तिजायो प्रजन्यन्ति तिजायो. या शारामला आणि सूर्याच्या प्रकाशाला घटित उष्णतेच्या प्रक्रियेनं वाफा निर्माण होतात. आणि ही वाफ ज्या वेळेला बाष्पीभवन म्हणतात ना आपल्याकडे, ही ज्या वेळेला अंबरा मंडले भयस्तता यत मेघायाम प्रजन्यस्ततेवच शेंडगे गुरुजी तो पाऊस पडत असतो.
मला एक प्रमेय 7वीला असताना विज्ञानात सांगितला होता. त्याच्यानंतर मी शाळा सोडल्यावर 32 पाठ केले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. समुद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. सूर्याचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. चंद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. झाडाचे उपकार आहेत, संतांच्या बरोबरीचे नाहीत. रात्री कार्बन डायऑक्साईड घेते, दिवसभर ऑक्सिजन देते, असंच बरोबर आहे. त्याच्यातले 18 झाडं असे आहेत, 9 झाडं पुराणात सांगितले, त्याच्यातले 3 झाडं वेदात सांगितले, त्याच्यातलं 1 झाड शास्त्रात सांगितलं आणि उपझाडं 18 सांगितले. हे रात्री ऑक्सिजन देतात आणि दिवसाही ऑक्सिजन देते. त्याच्यातलं एकच सांगतो फक्त, तुळस. विठाला विठाला विठाला. त्याच्यातल्या 3 झाडांचं मला नाव सांगता येणं, कारण संस्कृत श्लोकात आले ते. त्याला नेमकं काय नाव मी घेतो, एखाद्या चांगल्या विद्वान माणसाला एके दिवशी विचारीन. मला नादच आहे, घोडं एखाद्या वेळेस गोमाशी बसू देते, गाढव नाही बसू देत. आणि गाढवाला शेपूट आखुडा असती, नाही गोमाशी उठली ना ते जिथं बसलं तिथं अंगाचं कातड घासीत, पण गोमाशी मारितच. तसं आहे पुराणातलं गाढव आहे. विडाला विडाला झाडाचे सुद्धा उपकार पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत, का संतांची बरोबरी नाही? आई वडील उपकार करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये शंका आहे. काय शंका आहे? ती स्वतःच्या लेकरावर उपकार करतात, दुसऱ्यावर करीत नाहीत. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपल्या लेकरावर आई वडील जितकं प्रेम करतात तितकं शेजाऱ्याच्या लेकरावर करत नाहीत. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत. देव विश्वाचा मालक आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलने, सूर्यासे चालने तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक. सूर्यचंद्राचा प्रकाश वेद सुद्धा त्याच्या कृपेशी बोलत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही, एवढी व्याप्ती त्याची आहे. पण संतांची बरोबरी करू शकत नाही. का? ते फक्त भक्तावर प्रेम करतोय. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. भक्त राखे पायापाशी स्वतःच्या पोटच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांवर करतात, दुसऱ्यावर करत नाहीत. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव उपकार करत असताना भक्तावर कसतो, दुष्टावर करत नाही. आणि कोणावर उपकार केला असता तर त्याला महाभारत घडवायची गरज नव्हती. आंधळ्याचे पोरं गादीवर बसले काय आणि पंडूराजाचे बसले काय, काय घेणं होतं त्याला? पण ते भक्तावर प्रेम करत. पांडव भजन करत होती, पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती की वाळविती. म्हणजे वारकऱ्यावर भक्तावर प्रेम केलं, स्वतःचा संसार मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. 56 कोटी यादव, त्याच्यातला वज्र नावाचा एक वंश सोडून दिला. वज्र वज्र फाले गुरुजी भागवतात वर्णन आलं. वज्र जर सोडून दिला तर त्याचं एकही लेकरू वाचलं नाही.
सगळे मैरेक नावाची दारू पिऊन मेले. आता त्या दारूला आता काय नाव आहे नाही, आपल्याला काय अभ्यास नाही त्याच्यामुळे सांगता येत नाही. पण पुराणात तिला मैरेक नावाची मदिरा म्हणत होते. ती पिऊन त्याचे 56 कोटी यादव मेले. कशा करता? त्या आंधळ्याच्या पोट्ट्याच्या माईनं शाप त्याला. सरळ गांधारी म्हणायला काय हरकत नव्हतं मला, पण मला लांबून गाडी आणा वाटती. डिझेल बाहेरचं आहे ना, आहे की नाही? घरचं डिझेल असल्या माणूस मधला मार्ग पाहिजे. हे बाहेरचे देवीचं तेल देवीला आणि भूते आला गाईला. ताण घ्यायचा 15 वाटा आलं मोरी वाट गेलं. काम म्हणलं त्याला. ज्याला भावाची लेकरं सहन होत नाही तो नुसता डोळ्यानं आंधळा नव्हता, तो वृत्तीनं आंधळा होता, तो अंतकरणाने आंधळा होता धृतराष्ट्र. हो. आणि हे कौरव 100 नालायक का होते? अरे आपल्या काकाचे 5 सहन होत नाहीत भडे आहोत, आणि तुम्हालाच तुमचे 100 जणांचा झेंडा आवडतोय. ही हलकट होती. ह्याच्यातला लय हलकटपण आहे. दुर्योधनात इतका नालायक होता. आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडी बसत होता. मी नाही म्हणत त्याला दुर्योधन, त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात, काय ताण नाही. मांडीवर बसलं आई समान भाऊजाई. हलकट आहे तो, हलकट आहे. त्याचे 4 प्रमेय जर ऐकले ना, त्याच्यातला एक सांगू शकत नाही, कारण मी पुरुष आहे आणि ऐकायला मावले आता, त्याच्यामुळं सांगू शकत नाही. इतका हलकट दुर्योधन. हो. मग यांना मारलं आणि पांडवायला गादी दिली. पांडवांना गादी देण्यासाठी संसार मातीत गेला. हो जाऊ द्या, पण भक्तावर कृपा केली, उपकार केले, दुष्टाला संपिलं. म्हणून संतांच्या यादीत नाहीत. पण संतांनी दुर्योधनापेक्षा नालायक लोकांना मार्गाला लावलं. आपण सारखे करीत आपण सारखे करीत काही काळ वेळ तयाला आपण सारखे करीत नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला संतांनी पशुचा विचार केला नाही, पक्षाचा विचार केला नाही, माणसाचा विचार केला नाही, स्त्री आहे म्हणून तिचा विचार केला नाही, जातीचा विचार केला नाही. नालायकाला भेटले की त्याचा उद्धार केला. हे संतांचे उपकार 1 नंबरचे आहेत. बघा, तुम्ही चांगला मनातून आशीर्वाद द्या. बाळ्या छान बोलल तुमच्या आशीर्वादावर. गोलोकात 19 खुर्च्या होत्या. काय सांगू आता संतांचे उपकार. 19 खुर्च्या होत्या. त्या 19 खुर्च्यावर 18 सत्पुरुष बसलेले होते. ती खुर्ची सगळ्यांना मतदान टाकल्यावर भेटती, हे डोक्यातलं काढून टाका. ती खुर्ची आचरणशील माणसाला भेटती. आणि असे 18 आचरणशील लोक होते. त्याला त्या 19 पैकी 18 खुर्च्या सापडल्या आणि 1 खुर्ची शिल्लक आहे. ती शानी माणसं होती. कोणाच्या खुर्चीवर बसत, ती जशाल तशी खुर्ची. फक्त ही 18 जण विचार करत होती, ह्या खुर्चीवर कोण बसणार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार सांगतोय. कोण बसेल, कोण बसेल. तो दिवस उजळला. एका दिव्य तेजस्वी विमानात बसून एक ज्योत आली. एरवी पुराणात त्या विमानांना पुष्पक नावाचं विमान म्हणतात. एरवी रावणाकडे जे 14 विमान होते त्याला वेगवेगळं नाव आहे. कामक नावाचं विमान, प्रभदत्त नावाचं विमान. 12 विमानांची नावं घरी गेल्यावर बघा. मोबाईल मोठाली आहेत तुमच्याकडे.
14 पैकी 2 सांगितली. पुष्पक नावाच्या विमानात एक दिव्य तेजस्वी ज्योत आली. गोलोकात ते विमान येऊन टेकलं. त्या गोलोकातल्या अधिष्ठानातून 2 साधू उठले. पुष्पक विमान आलं म्हणे. आता 19व्या खुर्चीवर बसणारा कोण साधू असेल? पाले गुरुजी विचार करत होते. बुवा कोण साधू असेल तो कोण असेल? सगळ्या जणांनी 18ची 18 लोकांनी उठून पाहिलं तर त्या विमानातून एक महिला उतरली. साधू म्हणले, अरे हे विमान चुकून इकडे आलं वाटतंय. हे इकडे कशाला आली बाई? त्या विमानातल्या पार्षदांनी तिला उतरवलं. समोर फुलं टाकली खुर्चीपर्यंत आणि त्या स्त्रीला सांगितलं, आमची माय या फुलावून त्या खुर्चीपर्यंत चलत जा. त्या खुर्चीवर ती महिला बसविली. देवाच्या 2 पार्षदांनी तिला प्रणाम केला आणि येतोत म्हणले. बसली ती शांतपणे त्या खुर्चीवर. ती शांत बसल्याच्या नंतर 18 जणातले 2-3 जण जरा येड्यावानी करू लागले. येड्यावानी करू लागले. येड्यावानी. तिथं गेलेली काही सामान्य लोक नसतात प्रवीण बुवा. गोलोकातल्या 18 खुर्च्या ज्यांना भेटल्या ते तंबाखू खाऊन भजन म्हणणारे नव्हते. हो, गुटके खाऊन भजन म्हणणारे नव्हते. हो, चांगलं धोतर घालीतून कानात गुंड्या ठोकीतून मोबाईल खिशात असले नव्हते ते. एक कोटीचा मोबाईल घेतला पाहिजे महाराज आहे ना, पण यायला दिसणार नाही असा वापरला पाहिजे. त्याचं नाव महाराज आहे. घेऊ नका म्हणत नाही, कारण मोबाईलमध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, पुराण, ग्रंथ संपदा सगळी आहे, पण प्रदर्शन नकोय. आपला घरी बघावा. खिशे फाटायची वेळ आली. आपली मर्यादा आपण सोडू नये. सासूच्या पुढून सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदूर पडू द्यायचा नाही. आणि सून स्वयंपाक करीत असताना सासऱ्यानं किचन मध्ये जायचं नाही. मर्यादा. सासऱ्याच्या पुढून जाताना सून पदर पडू देत नाही. सात्विकी बिचारी ती. आणि ती स्वयंपाक करताना हे स्वयंपाक घरातच पुढे तू पोळ्या लाटायचं, बेलनं त्याच्या तोंडात हातुड्यानं ठोकून घालायचं. इकून निघलं पाहिजे. इकून तो तिथं कशाला मरायला? तुला ताट लावायला ना तिथं ती डायनिंगला. आचारसंहिता आहे, मर्यादा आहे, आपण आपल्या पाळायच्या. कशामुळं पाळायच्या सांगू? लोक लय मानते तो आम्हाला, लय मानते. मी नको म्हणत होतो. माझ्याकडे 1-2 सर वगैरे आळंदीला यायलो म्हणून दर्शनाला आलते. नको म्हणले. ते म्हणले या महाराज, काय हरकत नाही. किती आदर करतात लोक, किती आदर करतात. हा, किती गोड वाटायले धोत्रातली वारकरी बघा ना. काय गोड वाटायले, किती गोड वाटायलेत. फिल्मी सृष्टीतला गुलजार नावाचे गायक होते नकाते साहेब. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला विदेशातून. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी सांगितलं आमचा पुरस्कार घेत असताना सुटाबुटात यावं लागेल. त्यांनी सांगितलं तुमच्या पुरस्कारावर फुल्ली. ऑस्कर पुरस्कार मोठा असतो म्हणते नाही का? आपल्याकडे दादासाहेब फाळके म्हणून दिला जातो महाराष्ट्रात. विदेशात येतो तो ऑस्कर नावाचा पुरस्कार असतो. त्या पुरस्कारावर फुल्ली मारली. समोरच्या व्यक्तीने विचारलं हा पुरस्कार शक्यतो कोणाला भेटत नाही. ते म्हणले मला दिला का? तुमच्या गायनावर आम्ही फिदा झालो. त्या व्यक्तीचं नाव होतं गुलजार नावाचा गायक. जातीनं मुस्लिम होता. मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा फिल्मी सृष्टीतला गायक. त्यानं पुरस्कार नाकारला. पुढच्या व्यक्तीने विचारलं का? मी जीवनभर पांढऱ्या कपड्यावर गायन केलंय. पांढरा पॅन्ट आणि पांढरा झबा. मी याच्यावर फिल्मी सृष्टीतलं गायन केलंय. 5 मिनिटाकरता सुटापोटात जाणार नाही. फाले गुरुजी, फिल्मी सृष्टीतला गायक इतका जपतोय, आपण किती जपायला पाहिजे हो. आपण ज्ञानोबा आहे तुकोबा रायचे पायी खेत. विठाला विठाला विठाला.
करू लागली असते. किती मशीननं निसलेले तांदूळ आणा, घरी आणल्यावर एखादा खडा गहू होतो 10 किलो, एखादा खडा तरी गवस होतोच. म्हणून शहाण्या बाईनं परात तैलीत खुपसून लगेच कुकर मध्ये टाकायचे नाही. मंजुळा जरा निशी जाय, डोळे जर कमी अधिक असतील तर डबल 2 डोळे लाई जाय, पण थोडस निशी जाय, नाही तर पप्प्याच्या बापाचे दात पाडशील तू. हे की नाही, दाता खाली अडकल्यावर पडतील ना पप्प्याच्या बापाचे दात, तर पप्प्याच्या बापाला तू बोचरं करशील दोर का. म्हणून थोडीशी निशी जाय, खरे काढले पाहिजे माणसाचे. हो, एक पुरावा होता ना काहीतरी. ते निसलं म्हणजे मग भीती नाही, मग खडा नसतो त्याच्यात. तसे ह्या 18 पैकी 2-4 जण वळवळ करू लागली. बाई आलीच कस काय, ह्या खुर्चीवर बसायची हिची काय लायकी. तर बाकीच्या 5-7 जण उभे राहिले आणि त्याच्यातल्या एका व्यक्तीनं सांगितलं, राजे हो, ह्या 19 खुर्च्या पेवर 18 जण आपण आलोत तर चालत आलो नाहीत. आपण 18 जण ज्या विमानात आलो त्याच विमानात ती बाई आली, आणि हे विमान देवाच्या आदेशाशिवाय चालत नाही. मग विटेवरच्या मालकानं, वैकुंठातल्या मालकानं या विमानाला आदेश दिल्याशिवाय हे विमान चालत नाही. मग त्या मालकाच्या आदेशाशिवाय पार्षद या विमानात दुसरं कोणाला बसू देत नाहीत. त्या मालकाच्या आदेशाशिवाय विमान इथं आलं नाही, त्या मालकाच्या आदेशाशिवाय या विमानात बाई बसली नाही, आणि त्या मालकाच्या कृपेशिवाय बाईला ही खुर्ची सापडली नाही. आपण मधल्यानं पिठलं हाटू नका, आपण मधल्यानं येडेवानी करू नका. ठीक आहे म्हणले. नाहीत करीत आम्ही येडेवानी. विचारा कस काय आली. ते म्हणले कस काय आली, देवान पाटील मनानं तर उद्या बाळूला जाऊन बसा वाटतं. तिथं कसं जाता येईल त्याला त्या विमानात, काय लायकी आहे त्या बाळूची, त्या खुर्चीवर बसण्याची, काय अधिकार शक्ती आपली. नाही 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 नाही, आचरणशील लोकांची खुर्च्या होत्या त्या. आपल्या संप्रदायात अभ्यासापेक्षा वागण्याला किंमत जास्त आहे, वागण्याला जास्त किंमत आहे आपल्या संप्रदायात. हो, अभ्यासाला नाही, कमी बोल पाठ असतील तरी चालतील, मृदंगाचे कमी बोल पाठ असले तरी चालतील, पण ज्यानं मृदंग शिकला त्यानं पुन्हा ढोलकी वाजायची नाही. मृदंग शिकल्याच्या नंतर जर ढोलकी वाजली तर तो एकटा नरकाला जाईल, नवल नाही. त्याचा पुन्हा जर कोणी पक्वाद ऐकला तर ऐकणारे पण नरकाला जाणार. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खीर केलती गुरुजी आज, मेमरी कार्ड चांगले माझं. तुमचं किती जीबीचं असेल काय माहित, पण माझं 30 जीबीचं आहे. हो, इथं बसलेल्या कोण्याही माणसाच्या मोबाईल मध्ये 418 वानरांची नाव दाखवा. मी झोपीतून उठल्यावर 418 वानरांची नाव सांगतो. काय कार्ड असणे मोबाईलचं, म्हणून तर हे साधं वापरीचं डबकं, कारण हे लय बेकार असतोय. म्हणून याच्यात काही घालावं लागतंय, आणि ते चुकीचं बटन दाबलं की डिलीट होतंय. म्हणे ते डिलीट होतंय, आणि अजून दुसरं चुकीचं दाबल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जातंय. हसले गेले. त्याच्यामुळे याच्यात चुकीचं कोचायचं बी नाही, आणि कोणते बटन दबले तरी काय नाही. आणि पप्प्याच्या माईला संशय नाही. पप्प्याची माय म्हणजे माझी बायको. तुमच्या सगळ्याच्या मोबाईलला संशय. तुमचा अंगठा लागल्याशिवाय पप्प्याच्या माईला पाहताच येत नाही याच्यात काय घाण कोचली. तर ज्या दिवशी त्याच्यातली घाण पप्प्याची माय पाहीन त्या दिवशी शहाणी पप्प्याची माय संक्रांतीच्या दिवशी नालायक नवऱ्यासाठी वाण देणार नाही. हो, म्हणून कृपया त्या चांगल्या मोबाईल मध्ये गढूळ कोची जाऊ नका. बायको असताना विदुर होता, ज्याची मंडळी गेली त्याला विदुर म्हणतात, आणि बायको असताना बायको जर मानित नसेल तर मग जित्ता विदुर म्हणायचं. विठाला विठ्ठला.
चमच्यासोबत जर कढी असती ना तर खिरीत घातलेला चमचा कढीत चालवतो. वाक्य नीट ऐका. खिरीत घातलेला चमचा कढीत घातला तरी चालतो, पण कढीतला चमचा जर खिरीत टाकला तर सगळंच इचकत. म्हणून ढोलकीवरला जर पकवाद्यावर आला तर चालतो, पकवादावर आला तर, पण पकवादावरला जर तिकडे गेला तर समजायचं कढीतला खिरीत आला. हा नियम सांभाळायचे. वा, माझं वय नाही तुम्हाला नियम सांगायचे, पण मी 27 वर्षापासून नियमातले वारकरी पाहतो. नियमातले वारकरी पाहतो. नियमातले. परवाल तात्या आजारी पडले. याच वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रवीण बुवा, मी 2-3 किलोमीटर तात्यांसोबत चालत होतो. दम लागला होता. शिवाजीबा बोखारे होते सोबत. सकाळचा काकडा चालू होता, ओळी चालू होत्या पहाटेच्या. दम लागू लागला. काय निष्ठा आहे लोकांची संप्रदायावर. मी 27 वर्षापासून गुले बाबांना बघतोय. हो, काही काही अशी माणसं आहेत, अशी वारकरी आहेत, ज्ञानोबरायच्या पादुका, तुकोबरायच्या पादुका रथात ठेवल्याच्या नंतर ही माणसं उभी राहतात आणि 20व्याला पादुका टेकल्याच्या नंतरच खाली बसतात. राजू, सज्जनांनो, अशा निष्ठावंत लोकांमुळे आपला संप्रदाय या मधल्या चाटू हलिणाऱ्यामुळे, हराम खोरामुळे नाही. विठाला विठाला. आणि तुम्ही पण निष्ठावंत माणसांना मानी जा, देव तुमचं कल्याण करील. हो, तुम्हाला बाकीचं ऐका वाटतं फाले बुवा, तर भारतात खूप स्टेज आहेत हलकट पहाचे. हे एकच स्टेज आहे इथं, फक्त पवित्र पहा. या स्टेजवर गढूळ खराब करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे किती पैसे असू द्या, पण या स्टेजवर गढूळपणा नकोय. तुमच्या चपला बुटा सगळं पाया पडतो. विठाला विठाला. कस काय आली म्हणले, इशारा दिला. शांत बसा म्हणले, विचारू आपण. 18 पैकी 1 सगळ्यात अगोदर खुर्चीवर आलते का? नाव सांगत नाही. फार विवेकाचं टोक होते. किती विवेक होता सांगू तुम्हाला. त्या व्यक्तीला बघितल्याच्या नंतर सरस्वती मान खाली घालीत होती. ब्रह्मा कन्यायाम चक्षुभयो तेजो आनना पुटा भयजना लुप्ताम चक्षुहिताय च चरणारविंद भयजना. चरणारविंद म्हणजे त्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर सरस्वती स्वतःच्या पायाकडे पाहत होती. म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालण्याची ताकद सरस्वतीत नव्हती. काय विवेकाचं टोक असेल ना कधी साहेब, काय नाविन्य असेल त्या व्यक्तीचं. आणि असा महात्मा उठला आणि शबरीला प्रणाम केला. ती खुर्चीवर बसलेली शबरी होती. शबरी होती, शबरी होती. प्रणाम केला. तर बाकीच्या 3 लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं स्त्रीला प्रणाम का केला. तिचं आचरण पाहिलंय. त्यांनी सांगितलं 19 खुर्च्यापैकी एका खुर्चीवर, या 19 खुर्च्यापैकी 1 नंबरच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार मला प्राप्त झालाय. मी किती मोठा आहे मला मोजता येणार नाही, पण ज्या माईनं मला 9 महिने पोटात ठेवले तिचं पोट किती मोठं असेल याचा विचार करा. आणि माझ्या आईचा, तिच्या रूपात माझी आई पाहिली आणि म्हणून मी तिला नमस्कार केला. वा, ठीक आहे. माय, माय हा शब्द ऐकल्याबरोबर राजे शबरी होती. ती शबरी आहे. खुर्चीवर अंग टाकलं. वयस्कर माणसाच्या हातातली काठी खाली पडावा त्याला दंड म्हणतात पालेवा. असा दंडासारखं लोटांगण साधूच्या चरणावर घातलं. प्रणाम गुरुदेव.
दुसऱ्याने सांगितलं. नम्रतेनं ओतप्रोत भरलेला कलश आहे. शबरीकडे नम्रता होती. लोटांगण घातलं. हात जोडे माय, हे बोलू? बोला. इथे तुम्ही आलात, ही शेवटच्या क्रमांकाची खुर्ची. या खुर्चीवर सूर्य सुद्धा इराम घेऊ शकत नाही. 3 चुका सूर्याच्या आहेत. या खुर्चीवर सूर्य चंद्र सुद्धा बघू शकत नाही. त्यानं तर लय घाण चूक केलेली. आणि आईसाहेब, तुम्ही या खुर्चीवर बसलात. एक विचारू, मी या खुर्चीवर बसण्यासाठी माझ्या 3 तपश्चर्या पाण्यात आहेत. माझी 1 तपश्चर्या चर्म जाईपर्यंत आहे. त्या साधूने 1 तपश्चर्या अशी केलती की शेवटच्या टप्प्यात साधूच्या अंगावर त्वचा राहिलेली नव्हती. इतकं जीर्ण शरीर झालं. बाकीच्या आसू आईसाहेब. आणि त्या तपाच्या साधनेनं मला ही खुर्ची 1 नंबरची भेटली. असं कोण म्हणतंय? तो साधू शबरीला सांगायला. आईसाहेब, आपली साधना ऐकण्याची इच्छा आहे. शबरीनं सांगितलं, तपश्चर्या काहीच केली नाही. दान जर करावं ना गुरुदेव, दान करावं ना, तर मी लाहोर चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याची मुलगी आहे. मी शिकार करणाऱ्याची मुलगी आहे. बर, बाई, तुझे आई बाबा आजही मांसाहार करतात? जी. आई बाबा नाहीत माझे, पण भाऊ, भाऊजाई, भाचे, भाच्या सुना आजही मांस खातात. मग बाई, तुला त्याच घरी विमान न्यायला आलत? नाही. पतीचं नाव सांगता येईल? नाही. लग्न झालं नाही. का झालं नाही? माझ्या लग्नामध्ये एवढ्या एवढ्या का असतील इतक्या बोकडांची दावण कापल्या जाणार होती. तितक्या जीवाची हिंस, हत्या वाचावा याच्याकरता मी कामाला इस्तू लावला. सामान्य ताकद आहे. संसार थाटायचा होता शबरीला, संसार. पण आपण संसार थाटल्याच्या नंतर इतके जीव मरतेत. आणि एवढे जीव आपल्या संसारातल्या 16 संस्कारापैकी एका संस्कारात कापल्या जातेत. आपल्या संसाराला काय सुरुवात भेटतील त्याच्यापेक्षा संसारातच पडायचं नाही. इस्तू लावला. काडी वळली का असलेला, काडी वळली. मी जंगलात गेले. हे प्रकरण ऐकत असताना 6व्या क्रमांकाच्या खुर्चीवरच्या साधूच्या डोळ्यातून पाण्याचे लोट वाहत होते. काय त्याग आहे तिच्या जीवनात. त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप रामायणात शबरी होती. काय त्याग आहे शबरीच्या जीवनातला. माय, घरून निघाली, कुठे गेली? एका साधूचा आश्रम झाडा. त्या साधूला साधू म्हणली नाही शबरी, देवाचा आश्रम झाडा. देवाचा. 2 नंबरच्या खुर्चीवरच्या साधूने विचारलं, बाई, ज्या देवाचा आश्रम झाडास त्या देवाचं नाव सांगशील? त्या देवाचं नाव आहे महर्षी मतंग. अरे मतंग साधू? हो, त्यांचा आश्रम. त्यांनी तुला सांगितलं झाडायचा? काय सांगू आता, संतांचे उपकार सांगायला? रामायण नाही सांगायला तुम्हाला. आणि ही जर कथा तुम्हाला रामायणात सापडली खुर्चीची, तर मला त्यानं रामायण दाखवा, मी त्याच्या चपलाचंच मंदिर बांधतो. मग मला काही येताना इकडं मुळा मोठा नदीत नाही सापडलं. त्यासाठी दुसरं पुराण पाहायचं.
फाले गुरुजी मोबाईलला वाईट म्हणणार नाही. राजकीय व्यक्तीनं मोबाईल बघायचा, राजकारणातलं बघायचं. काही माणसं राजकारणात कशी मोठी झाली, ती राजे कसे झाली ना कधी साहेब, त्यांना कसं जय प्राप्त झालं ते मोबाईलवर पहा. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता गुरुजी, शैक्षणिक क्षेत्रात नाना प्रकारचे क्लास, काय अमकं काय तमकं काय, कोण कसा झाला, तुमच्यासारख्यांनी शैक्षणिक क्षेत्रातलं बघायचं. माझा शेतकरी राजा असेल, अमक्या देशात काय सुविधा आहेत, तिथं काय यंत्रणा आहे, तिथं कशा प्रकारची करतात, आपण काय करावं, कशी खतं घालावी, म्हणजे गाई किती पाळावा, किती शेणखत, किती गोमूत्र, काय करावं, कसं होईल, निर्विष अशा प्रकारचं धान्य कसं पिकेल, याच्याकरता त्या सुविधा मोबाईलमध्ये पहा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं पहा, आमच्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी पुराण पहा. काय फाटकी फुटकी चित्र पाहून आपले पूर्वज नरकाला जातील. कोण सांगितलं तुम्हाला हे बघायचं? फार फार गरज आहे. तुम्ही कुठलंही पुराण बघा, मोबाईलवर सापडेल. वेळ नाही लोकांना चांगलं बघण्यासाठी, वेळ नाही लोकांना, वेळ नाही. बाई तुला साधूला सांगितलं आश्रम झाड, इथपर्यंत आलो तुला नाही, मी मनानच झाडा. तुला कधी भेटली? शबरीने आश्रम झाडायचा. साधू स्नानाला गेल्याच्या नंतर मतंग ऋषी पंपा सरोवरावर स्नानाला जायचे आणि स्नान करून येऊस तर आश्रम साफ व्हायचा. मतंगाच्या आश्रमावर शिष्य होते, आळीपाळीनं झाडायचे. पण गेल्या 40-42 दिवसात एकाही शिष्यानं आश्रम झाडा नाही आणि आश्रम शबरी झाडायची. ते एके दिवशी विचारलं, का रे तुम्ही आळीपाळीनं आश्रम झाडता पण इतका स्वच्छ करत नाहीत, ह्यात एका महिन्यात 1.25 महिन्यात इतका आश्रम स्वच्छ झालाय, कोण झाडतंय? प्रत्येकानं सांगितलं, ह्या 1.25 महिन्यात आम्ही कोणीच झाडा नाही. अरे मग तुम्ही विचार नाही केला कोणी झाडा आश्रम? तर आता शासन सांगतंय स्वच्छता की ओर. हे खालचे अधिकारी सांगतात साफसफाई ठेवा. अरे शबरीचे चित्र लावा तर लोकायला कळण साफसफाई कशी असती. ये तू आपला तपासून जातून फोटो काढतो, याची बसायची जागा निबर दांड्यान हाणायला पाहिजे. आणि आपणही पानचटाचं ऐकायचं. स्वच्छता शबरी कोण शिका. कशाला स्वच्छता म्हणतात? शिका शबरीकडनं. म्हातारा आंघोळी करता गेलं आणि आंघोळी करता जात असताना मधातूनच वापस आलं. झाडता झाडताच पोरगी दिसली. पोरगी का म्हणतो, अक्षिदा पडल्या नव्हत्या गुरुजी अंगाव. कुमारिका होती, कुमारिका. लगेच कोण? तर 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 कापू लागली. मी अमक्या भिल्लाची कन्या आहे. कधीपासून करते? एवढी दिवस झाले. किती दिवस करणार? जोपर्यंत हातापायात बळे तोपर्यंत करणार. इथून पुढे जगण्याचा मार्ग तुमच्यासारख्या देवाच्या कृपेच्या सावलीखाली. काय वाक्य! तुमच्यासारख्या देव माणसांच्या कृपेच्या सावलीखाली इथून पुढचं जीवन जगायचं. पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर चांदण्याचा प्रकाश होता, सूर्याचा उदय नव्हता. चंद्राची कोर थोडीशी चमकत होती. त्या चंद्राच्या चांदण्याच्या प्रकाशात ब्राह्मी मुहूर्तावर एका निष्ठावंत साधूचे पंपा सरोवराच्या बाजूला स्फटिकाच्या शिळा येतात. त्या स्फटिकाच्या शिळेसारखे नेत्रातून सुंदरशी बुंद पडली आणि त्या बुंदातून आशीर्वाद पडला. बाई तुला जगाचा बाप एके दिवशी भेटल. माय ब्रह्मांडाचा बाप तुला एके दिवशी भेटेल म्हणत राय राम राम. आणि त्या दिवसपासून मतंगाचं ऐकलं राम राम ध्वनी स्वरूप. 18 साधू ऐकत होते ना कधी साहेब, 18 जण ऐकत होते.
एके दिवशी जगाचा मालक भेटी करता आला. रामायणात भाग माहिती आहे तुम्हाला, मी माझ्या मुद्द्यावर येतो. स्फटिकाची शिळा टाकली होती, त्या शिळेवर प्रभू रामचंद्र पाय सोडून बसले. मातीच्या गाडग्यात पाणी होतं. त्या पाण्यामध्ये फुलं टाकलेली होती, तुळशीच्या मंजुळा टाकलेल्या होत्या. पाण्यात हात घातल्याच्या नंतर पाण्याने बोटाला काय संवेदना थंड दिल्या का गरम दिल्या त्या शबरीला माहीत. पण तिने विचार केला, पाठी आणलेलं पाणी आता जर गरम करून टाकावं तर देव थांबणार नाहीत, टाकावं तर पाणी अतिशीतल आहे. याच्यामुळं माझ्या मालकाला त्रास होईल का? गरम पाण्याचं महत्व आता मोबाईलवर बरेच लोक सांगायले. कोमट पाण्याचं परवाला एका उत्तर भारतातल्या साधूचं वाक्य होतं, येथे पियुषा समस्थितो उष्णोदकम भयाहा. पियुष म्हणजे अमृत, अमृताच्या काही अंशतः पात्रता कोमट पाण्यात आहे. म्हणून आता लोक सांगतात पहाटे पहाटे कोमट पाणी प्या, झोपताना कोमट पाणी प्या. प्रवीण बुवा ते शीतल पाण्याचा कलश बाजूला ठेवला. स्फटिकाच्या शिळेवर बसलेला जगाचा बाप, माझा विटेवरचा मालक म्हणजे 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र. पाय धुवायचे होते, पण तळहात देवाच्या पायाखाली घातले आणि त्या देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातून आलेलं कोमट पाणी. देव डोळ्यातून थंड पाणी येतं का? नाही, कोमट पाणी येतं. आणि डोळ्यातल्या पाण्यानं शबरीनं पंढरपुरातल्या मालकाचे पाय धुतले. माझ्या वाजनात 2 लोक अधिकारी आले. पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात सुदामदेवाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले. आणि त्रेतायुगात लावर चित्र रान डुकर सशे खाणाऱ्याच्या पोरीनं पंढरपुरातल्या मालकाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले. आनंद वाटला. या पवित्र मुखाने भगवंताचं चिंतन केलं आणि या पवित्र अंगाचे अंश असणारे 2 नेत्र, याच्यातून आलेलं पाणी जगाच्या मालकाचे पाय धुतात. याचा आनंद वाटला. दुःख एका गोष्टीचं झालं, शबरीच्या डोळ्यातलं पाणी हे पांढरं पडत होतं आणि प्रभू रामचंद्राच्या पायाला घासून खाली गेलं की लाल होत होतं. प्रभू, माझ्या डोळ्यातलं पाणी तुमच्या पायावर पांढरं पडतं आणि खाली गेलं की लाल होतंय. असू दे शबरी, असू दे, तो पाण्याचा काही गुणधर्म असेल. नाही देवा, कळावं. खालून हात लावलेले होते, हात काढून घेतले, खाली लावून पाहिलं तर पंढरपुरातला मालक पितृआज्ञे करता वनवासात बिना चप्पलचा फिरत होता. रस्त्याने चालता चालता त्याच्या पायाला घासलेली कडे त्याचे उरण पडले होते, जखमा झालत्या. शबरीचं पाणी पायावर न जखमेवर जायचं, जखमेला घासून खाली आलं की जखमेतलं रक्त बाहेर येत होतं. दोन पुरावे सांगतो. शबरीच्या आश्रमातून प्रभू बाहेर गेल्यावर तिच्या झोपडीचा तिला मसनवाटा वाटला आणि ज्या वेळेला प्रभू तिच्या झोपडीत आले बुवा, तिला स्वर्ग वाटला. साहेब, जगाचा मालक आपल्या झोपडीत आला, त्याचं स्वर्ग झालं. झोपडीतून बाहेर गेला, त्याचा मसनवाटा झाला. आणि जिच्या झोपडीचं स्वर्ग करण्याची ताकद ज्याच्या पायात आहे, त्याचे पाय या झोपडीतून गेल्यावर त्या झोपडीत राहायचं तरी कशाला. मुद्दा नंबर 1. आणि दुसरा मुद्दा, विश्व ज्याच्या कृपेने चालतंय,
ह्या ब्रह्मांडातला कण कण त्याच्या कृपेने अस्तित्वात आहे. आणि आयुष्य विश्वाचा मालक पितृआज्ञे करता वनवासात बिला चप्पलचा फिरतोय. वैकुंठवासी माधव महाराज मगर बनायचे. जगाच्या मालकाच्या पायाच्या जखमा पाहिल्यावर शबरीला सहन झाल्या नाही आणि तिनं त्याच्या पायावर देह ठेवला. तिचे येणे जाणे खुंटले. देखो म्हणले आपली पायाची ताकद नाही. हा इतिहास 18 लोकांना शबरी सांगत होती. आणि तिथे विमान आलं. मी इथं बसले. बाई सगळी ताकद कोणाची? प्रभू रामचंद्राची. तिनं सांगितलं प्रभू रामचंद्रांना कमी लेखणार नाही, पण प्रभू रामचंद्र मला ज्यांच्यामुळे भेटले त्यांचं नाव आहे मतंग. मतंगासारख्या साधूच्या कृपेने रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम देव सापडला. मर्यादा पुरुषोत्तम देवाचं नाव मतंग नावाच्या साधूला सांगितलं. आणि म्हणून या खुर्चीवर बसण्याची लायकी मला प्राप्त झाली. हे सगळे उपकार मतंग नावाच्या साधूचे. म्हणून देहूतले मालक म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू ज्ञानोबाराय तुकोबारायच्या परिसरातली माणसं आहेत. माझ्या ज्ञानोबारायचे उपकार सांगू किती आहेत आपल्यावर. ज्ञानोबाराय जर जन्माला आले नसते ना तर गोलेबा सगळ्याला पकवाद वाजिता नसता आला. मागे संती उपकार केला फार नवर नवे. केला फार नवर नवे. मागे संती उपकार केला फार नवर नवे. मागे संती उपकार केला फार नवर नवे. केला फार नवर नवे. मागे संती उपकार केला फार नवर नवे. नका ते साहेब नुसतं गाता येते म्हणून नाही बरं, प्रमाण पण पाठ. ज्याला नुसतं गाता येते त्याला गायक म्हणायचं आणि गाऊन कीर्तनात प्रमाण देता येते त्याला वारकरी म्हणायचं. गाता कोणाला येते? गाता लोकनाट्यातले लोक तुम्हाला कुठे शिव्या देते? पैसे देऊन पाहता का नाही तुम्ही? वारकऱ्यांना महत्व दिलं पाहिजे. ही वारकरी लोक आहेत. बाकी क्षेत्रातले गायन झाल्यावर
धाब्यावर जेवायला जातात ते वारकरी होऊ शकत नाहीत हे वारकरी आहेत. म्हणून मस्तक माझा पायावरी वारकरी सरकतो थोडस पुढं. एकट्या नामदेवरायानं कीर्तन करण्याचा प्रयत्न केला नाही करता आलं. मग वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आद्य प्रवर्तक व्यक्ती एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव नामदेवरायानं त्यांच्या पुढे कीर्तन नाकारलं. बाकीच्यांनी माझ्यासारख्यांनी माग कीर्तन देऊल के पिछे नामा भरपूर आहे फिरविले देऊळ. ज्यांच्या कीर्तनात देव नाचत होता नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग. किती नाचला ह्या वरातीत हरामखोर नाचते असा. वरातीतल्या हलकटायला शरीर नाचत नाही मधातली नाची ती. आणि ज्याच्या लग्नात भडवे नाचते त्याच्या संसाराला आशीर्वाद तरी कसा भेटन त्याचा खालून संसार पेटन. लग्न हे मंगल कार्य कशाला म्हणतात मंगल. आता जोर झालाय पाचोळ्याचा बायका पण लग्नाने नाचायल्यात. काय वाटत असेल माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांच्या पदस्पर्शाने ज्यांच्या कर्तव्याच्या कीर्तीने दरवळून गेलेला हा परिसर तुमचा. काय वाटत असेल त्यांना. भडवा हरामखोर स्त्रीला नाचित असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करावा. एका स्त्रीनं सांगितलं राजे इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी नाचते देऊन टाका शिदा सामुग्री तिला. जीवनभर बहीण म्हणून सांभाळतो लागेल त्या गोष्टी खाण्यापिण्याच्या घेऊन जाय. पण तू नाचल्यामुळे या पवित्र राज्यातली या पवित्र देशातले तरुण मातीत जातात. म्हणून माझी माय तू नाचू नको असा सांगणारा राजा या देशाला लाभलाय. आणि त्या माझ्या सात्विक सदाचारी पुण्यशील पवित्र कर्तव्यदक्ष अशा राज्यातल्या 1.5 लाख रुपये जिच्या नवऱ्याला पगार आहे अशा श्रीमंताच्या बाईनं वरातीत नाचावा. तमाशा आहे जीवनाचा तमाशा माझ्या माईनो तमाशा आहे तमाशा. निष्ठावंत लोकांचं अंतःकरण जळत असेल ज्यांनी श्रद्धेने परमार्थ धर्माचा प्रचार केला अशा पवित्र धर्माचा प्रचार करणाऱ्या काही निष्ठावंत लोकांचं अंतःकरण जळत असेल देवा आम्हाला हा नालायक काळ बघायला कशाला जिवंत ठेवलंस. तरुणांना विनंती करेल नाचायचं ना इथे येऊन नाचा. तुम्ही जर इथं नाचले ना तर विटेवरचा मालक तुमच्या वाटेल त्या दुष्काळात नाचल. नालायकाच्या पुढे नाचता. नायब तहसीलदार झाला आपल्या पाहुण्याचं पोट्ट एक नायब तहसीलदार वाळूच्या ट्रॅक्टरवाले त्याला भेटेत. तहसीलदाराला भेटेत ना ते लोक. हो ते नायब तहसीलदार झालं. आणि मी लग्न लावायला गेलो त्या लग्नात ते नाचत होतं. तर मी म्हणलं मागच्या महिन्यात तू तहसीलदाराची परीक्षा पास झाला आणि याच्या लग्नात कसं काय. ते माझा मित्र आहे आणि त्याच्यावर 1.5 महिन्याला त्याच्या मित्राचा आणि त्याच्या बायकोचा डिवोर्स झाला. अरे ज्याला 1.5 महिना बायको सांभाळता येत नाही अशा भडव्याच्या लग्नात नायब तहसीलदारांना नाचाव. ते म्हणला आता मरुस तर कोण्या मित्राच्या लग्नात जाणार नाही जाणार. त्याला कानाला असा खडा लावला की खडा इकून भोकड पाडून पलीकडे गेला. रगील होता बाळ्या मुन्ना ऐकलं त्यानं ते गंगाऱ्या मुगऱ्याचं ऐकत नव्हतं ते. म्हणलं असतं चल तू आमचा पाहुणाच कुठं बी नाही नाचायचं. बाई किती आचरणशील सांगू. जाऊ दे
या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती या देशाची स्त्री आहे. या पवित्र देशाची स्त्री जितके अंग भरून कपडे घालील तितकी सुंदर दिसती, तितकी साजेशी आहे. सुंदर म्हणण्यापेक्षा ती विश्वासाठी पोषक आहे. दोन गोष्टी झाकलेल्या असा, एक लक्ष्मी म्हणजे पैसा आणि दुसरी देशाची स्त्री. काही काही इतकी येडी, तीनच 500-500च्या नोटा पण डायरीच्या पुढून ठेवतो. तीनच 500च्या. आणि शेजाऱ्याला हात केला आणि त्याच्या मोटरसायकलवर बसला. ब्रेकरवर मोटरसायकल उसळली, तिन्ही नोटा खाली पडल्या. त्या गवसाल्या अशा प्युअर दारू पिणाऱ्याला. आणि मग बाजारात गेल्यावर रिकामीच थैली घरी घेऊन गेला. पपेज माय म्हणली बाजार वाटानच पडल्या. अरे सुंबळ्या, जरा आतल्या खिशात ठेवायच्या असत्या. या वरच्या खिशात टाकल्यामुळे आठवड्याचा बाजार गेला आणि तो हा बोंबलत बाजार आहे. कधी कधी मोठाले लोक ऐकून शिका. एका मोठ्या माणसाच्या घरी गेलो, त्या मोठ्या माणसाच्या घरी नका ते साहेब 1418 रुपयाचा पुडा बिस्किटाचा कुत्र खात होतो. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा. मी तो कपाळा हाणून घेतलं, म्हणलं बाळ्या तुला कहा 5 रुपयाचा भेटला नाही लहानपणी. आपल्याला काय त्या कुत्र्याचा द्वेष नाही बरं. तुम्ही म्हणता तुला कुत्र्याचं खप नका, पुन्हा इकून अशा काळ्या घालायची तुम्ही. पण मी म्हणलं बाळ्या, अरे पाय रे, कुत्र 1800 हा 1418 रुपयाचा पुडा खाले. किती श्रीमंत असेल ते. त्यान फाले गुरुजी असं शर्ट वरी केलं, बनेलीच्या खिशात हात घातला आणि पाय पडून मला दक्षिणा दिली. मी म्हणलो बाळ्या, मला म्हणाल तुम्हाला थोडंच म्हणाल मी. अरे बाळ्या सावध राय रे बाळ्या. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा ज्याचं कुत्र खाते त्याच्याकडे संपत्ती किती असेल, पण त्याच्या नोटा झाकलेल्या. आणि ज्याची बायको 70 भाईच्या मिरच्या तोडायला जाती, अख्तर भाईच्या अब्दुल्लाच्या मिरच्या तोडायला जाती, त्याच्या 2-3च नोटा डायरीच्या पुढून असत्यात. भंगिऱ्या, झाकून ठेवत जाय पैसे, जरा झाकून ठेवत जाय. पैसा आणि देशाची स्त्री या दोन गोष्टी झाकलेल्या असावा, झाकलेल्या असावा. त्याला पावित्र्य राहत असते. हो, अंग भरून वस्त्र का घालायचे. आपला एक मित्र आहे औरंगाबादचा, तुम्हाला नाव सांगतो, पण तुम्हाला लय सांगावं तुम्ही धाड टाकता. इन्कम टॅक्स मधले लोक आहेत ना ते. पण नाही ते मग ऐकत येते, मग ऐकत येते. त्याला 8.25 लाखाचं घड्याळ येते आमच्या मित्राला. 8.25 लाखाचं घड्याळ काय करायचं आपल्याला त्याच्याहून. आता ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. त्याला काय नशीब असतं कोणाकोणाचं ते. आपण कोणाच्या माणसानं का नाही कोणावर जळलं नाही पाहिजे. आपल्या परिसरात एका व्यक्तीला 527 एकर जमीन होती. नाव सांगत नाही, हे मोबाईल चालू आहेत, मोबाईल खरंच चालू आहेत. 527 एकर जमीन. एका बाईचा शेक लागला आणि घरी एक बाई होती. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं मिथ्यां भयस्थितो सर्वभयजयो जज्ञिरेणां तमङ्गलां भयस्थितं श्रुतियो यत्यति भयजनि सदिजनि जायो निमकृतजन भय संगसुदाय मंगल भयतति त्यक्तसुदाय पारणिर्भयतति जायन्ते सुविलेपन भय सकल सुदा सुदेक्ष्ण यदि जायन्ते मंगल भयतति गजस्थितो यत्तते जायन्ते. कोण अशा संस्कारापैकी मंडळी. पण एका बाईच्या पायातल्या घुंगराचा शेक लागला. ते घुंगराचा आवाज जरा बरा असतो म्हणे. मी काय ऐकलं नाही. पण 527 एकर जमीन गेल्या
तो माणूस दैले ओढीत होता. दैले कळायचे नाही जिनच्या पॅन्टीवाला. आमच्याकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला दैल्या म्हणतात. 527 एकर जमीन डोळ्यान पाहिली. तो माणूस मरताना बी डोळ्यान पाहिला. परस्त्रीचा शेक लागला. पुन्हा सांगू तुम्हाला, एका श्रीमंताच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. गोळ्या नाही संपल्या ना कधीच माया. मी काय गांजा गिंजा उडीत नाही. एका श्रीमंताच्या घराची चौकट एक इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येते. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला, गुणिले 7 कोटी. अंतरपट सुटून 80,000 बायका. पण एकाच बाईचा नुसता शेक लागला तो 2 वाजून 18 मिनिटाला दक्षिणेच्या राजानं पालथा पाडू पाडू हाणला आणि नेऊन समुद्राच्या कडीवर फोकला. त्याचं नाव रावण. पहा त्या रावणा काय झालं. नामदेवरायला कीर्तन करण्यासाठी भगवान शिवजीची कृपा, शिवजींची कृपा. आपल्याला सगळ्याला कीर्तन करण्याची कृपा उपकार कोणाची झाली. ज्ञानोबरायांनी विद्येचं कवाड उघडलं. एक खोली होती, दृष्टांत सांगतोय. ती खोली उघडली, तिचं कुलूपन चाव्या इंद्रायणीत फेकून दिल्या आणि कवाड काढून इंद्रायणीत टाकून दिले आणि जे ज्याला पाहिजे ते घ्या. ज्ञानोबरायाच्या कृपेमुळे सगळ्याला पकवाद वाजिता आला. सगळ्या लोकायला कीर्तन करता आलं. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, शेना, नावीजान, विष्णुदास, ही त्यांची कृपा आहे. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजन या भेदू हरीचे पायी, ही माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची कृपा आहे. म्हणून आपण इथे काय सांगू आता संतांचे उपकार. 1-2 मिनिटात सांगतो पुरावा. भीम नावाचा व्यक्ती पंपाज मानस सरोवरावर पोचला. क्षमा, पंपाज नाही, मानस सरोवर. आणि मानस सरोवरावर भीमाला फुलं तोडण्यासाठी पाठिलं. पण तिथं भीमानं धाडदिशी उडी टाकली. बाजूला मारुतीराय होते आणि मारुतीरायचं अंग भिजलं. मारुतीराय जोरात ओरडले, कोण रे. भीम म्हणलाय, वाननेर कशाला बोलायले. भीमाला काय कळ नाही वाननेर काय म्हणून. हे वाननेर काय पैठणच्या मालकाला कळालं. ते वाननेर कोण होतं देहूतल्या मालकांना कळालं. हे वाननेर काय होतं आळंदीतल्या मालकांना कळालं. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. देहूतल्या मालकाला कळालं काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या. शरण शरण जी हनुमंता देहूतले मालक म्हणतात. आणि पैठण मधले मालक तर काय बोलले, येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. काय कळन भीमाला. माणसं वरच तपासते. ते लय मोठ्या गाडीत आलाय त्याच्यामुळे मोठा होत असतो का. बाबा काय त्याच्या अंगावर कपडे येत. कपड्यावर नको जाऊ, आतून पाहिलं पाहिजे. आतून आतून. मारुतीरायाच्या वरच्या शरीरावर काय जाता वानराच्या रूपात. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. ऐकत ना भीम. मारुतीरायाने टाकला शेपटीचा आड आणि फरफडीतच भीम बाहेर काढला. राजपुत्र होता ना ते. हो, इंद्रप्रस्थाच्या राज्यावर होता. हस्तिनापुरातून काढून दिलं मग इंद्रप्रस्थाचं राज्य होतं पांडवाला. इंद्रप्रस्थ आता कशाला म्हणतात, मोबाईलवर हीच का. इंद्रप्रस्थाला आता नाव काय येतं बघा जा चांगलं बघा जा. आपल्या देशाचं बाहेर लईच की. मी मलेशियात गेलो आणि काय बोंब मारलीस तिथं जाऊन. तो अंग चोळायला गेला बोंबलत तिथं. काय करू तू मलेशियात जाऊन. हा, काय घेऊन आला तिथून भांगाऱ्या. इथलं सांग ना इथं काय कमी येतं. 18 भार वनस्पती. इथलं सांग. इथलं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. हे मला नव्हतं माहिती. एका पुढाऱ्याचा वाढदिवस ठेवला. त्याचे कार्यकर्ते लय उतवालते आणि त्याच्या वाढदिवसाला मला नेलं. आणि मी म्हणलं ज्याचा वाढदिवस ठुलाय कुठं, ते मलेशियात गेले. म्हणलं मी नाही करीत कीर्तन. मी आलो वापस. मी नाही केलं कीर्तन. तुम्हाला सांगतो जाताना कोण होतं तिथं. आपण आपल्या वजनात राहिलं पाहिजे. काय ताण घ्यायचं आहे का नाही. ज्याच्यासाठी आपण 2 तास बोंबलायचं तो मलेशियात. आणि 4-2 हजार बाळ्या तेल लावायला त्याला. देव असा तेल लावून हाणीन तुला बाळ्या. तो कोणाचा दवाखान्यात ऑपरेशन होणार नाही.
हे आपल्या लोकांनी जपलं पाहिजे. विठाला 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 काय माहिती भीमाला तळ्याला ठोका आणला मारुतीरायानं. भीम म्हणले बापरे काय मुंग्या निघले रे. वानराचा हात मिरच्यातून गेल्यावरच कळतो. एकदा वानर मिरच्यातून पळाले पुन्हा फुलत लागत नाही. एकच मिरच्या घेणाऱ्यांना नसतं कळत. त्याला लावा लागतात. हा त्याला लावा लागतात दादू. ठोका आणला. 4.5 घंटे भीम आदळू आदळू हाणला. लाल जरद केला भीम. लाल जरद. अहो 9,000 नागाचं बळ होतं भीमाला. ते का साधा होता का भीम. आणि मग मारुतीराय म्हणले इतकं मारलो तरी बी गेलोच. मारुतीराय म्हणले नेमकं हाय कोणाचं. मारुतीरायला आनंद का वाटला माहिती का. पुरुषार्थ सांभाळणाऱ्या सत्पुरुषाचा आदर्श किंवा आवड लेकराची सुद्धा तयाचा हरिक मारुतीराने विचारलं को भवंती जायते वात्सल्यस्ततेवच्या पितृत्वम छत्र भयो को भया. तुला कोणाचं पितृछत्र आहे. तू कोणाच्या कृषिक्रमातून वक्षस्थळातून हृदय कमळातून आलास. भीम म्हणलं भेलक काय रे आपल्या. आता आपल्या आई वडिलांचं नाव विचारायले. मारुती नाही म्हणले भेलो गेलो काय नाही. एका चपक्यात उडीन तुला. फक्त आई वडिलाचं नाव सांग. असं नाही म्हणले मी गिरी म्हणायला लागलो. मी थोडाच होतो तिथं. मग मी काय असंच सांगायलो होय. वाचून सांगतोय. हे वक्त्यानं चुकीचं बोलायचं नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील. जीपचा चुकला 10 मरतील. एसटीचा चुकला 55 मरतील. रेल्वेचा चुकला 1000 मरतील. वक्ता चुकला कोटी मरतील. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. शास्त्र बघून सांगायचं. मनानं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. कशाला ते बोकांडीवर घ्यायचं आपण पाप ते या संप्रदायाच्या नावाने. मी कुंतीपुत्र आहे पंडुपुत्र आहे. मारुतीरायाला ते मधला विषय सोडून द्या. आपला वेळ झालाय. मारुतीरायानं सांगितलं वायुमंत्राचा आहेस तू. 5 मंत्राचे 5 होते. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला. एक तो पुरावा मला वाटतं शपक सापडला. एक तळहातावरी जन्मला नाही वस्त्राने झाकिला. गंगे भितरी सोडून देला कर्ण तो पांडव रे पहिला. बघ मारुतीरायने सांगितलं आलिंगन द्यायचं. भीम म्हणलाय मोडायचं आपल्या फासुळे नको म्हणले. मारुतीराय म्हणले देव दे रे. स्वतः मारुतीराय जवळ गेले ना आलिंगन दिलं. पण भीम ताईट उभा राहिला. भीम म्हणला आपण सावध उभा राहा. यन जर दाबलं तर आपले हाड फटफट फटफट फट पडून जातील. ताईट उभा राहिला. मारुतीरायनं आलिंगन दिलं ना आलिंगन सोडलं. परिणाम सांगू तुम्हाला. भीमानं अंग मोकळं सोडं असतं तर अष्टांग लागत होते अंगाला. अंग ताईट ठेवल्यामुळं 4च अंग लागले. आणि 4 अंग लागल्यामुळं भीमाचं अर्धांग वज्राचं झालं आणि अर्धांग हाडामासाचं राहिलं. आणि मग भीमाच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण जर मोकळं अंग सोडं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. जगात कोणाची मायवेली आपल्याला मारायची. दृष्टांत संपला. मारुतीरायासारख्या साधूच्या संगतीमध्ये अर्धांग वज्राचं झालं. पंढरपुरातले मालक द्वापारयुगात रडत होते भीमा अरे सगळं अंग अंगाला लागू दिला असतंस तो पूर्ण वज्राचा झाला असता. देवाला सांगितलं भीमानं मग तुम्ही राहिलेलं करा ना. भगवान म्हणले मला बायोडाटा पाहिल्याशिवाय काही करता येत नाही. पण संत बायोडाटा चुलीत घालून पुढच्याचं कल्याण करतात. भीमाचं शरीर वज्राचं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मोठा शिवसाई मित्रमंडळ, माऊली कृपा भजनी मंडळ, पांडुरंग सेवा मंडळ, राधाकृष्ण भजनी मंडळ, अखिल सुतारदरा भजनी मंडळ, श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री देवदासजी मातेरे, श्री विजयजी कंदारे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तथा आयोजक श्री भारत सुतार शिवसेना विभाग प्रमुख कोथरूड
यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय आमचे फाले महाराज संपर्क करत होते, तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. उपस्थित सर्व माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी, उपस्थित तुम्ही सर्व श्रोते जनार्दन, तुम्हाला प्रणाम करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.